आपकी अदालत मध्ये इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मनीष तिवारी यांच्यावर आरोप आहे की यांचं सरकार सीबीआयचा वापर राजकारणासाठी करत आहे. मनीषजी, वारंवार बीजेपीचे नेता असं म्हणाले की हे सरकार समर्थन गोळा करण्यासाठी, पार्लमेंटमध्ये आपली मेजॉरिटी बनवण्यासाठी, सरकारला चालवण्यासाठी सीबीआयचा वापर करतंय. हे बघा, हे जे एलिगेशन आहे किंवा हा जो डाग आहे, हा अत्यंत आधारहीन आहे आणि हास्यास्पद आहे. आणि मी यामुळे असं म्हणत आहे, की जर कोणीही सीबीआयचा दुरुपयोग केला असेल किंवा त्या दुरुपयोगामध्ये डॉक्टरेट मिळवली असेल, तर ते एनडीएचं सरकार होतं आणि मला तुम्हाला त्याचं उदाहरण द्यायचं आहे. अशीच अदालत होती जस्टिस वेंकटस्वामींच्या कमिशनमध्ये. तहलकाचा जो खुलासा होता आणि त्याच्यावरच तो चौकशी आयोग बनला होता. आणि ज्या प्रकारे एनडीएच्या सरकारने जे तहलकाचे प्रमोटर्स होते, त्यांचे जे पत्रकार होते, त्यांच्याबरोबर जशी वागणूक केली होती, त्याच्यापेक्षा मोठं उदाहरण गव्हर्नमेंट मशिनरीजच्या मिसयूजचं असू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा सीबीआय हरेन पांड्यांच्या प्रकरणामध्ये कुठल्याही निष्कर्षावरती पोहोचते आणि तो निष्कर्ष भारतीय जनता पार्टी किंवा कुठल्या व्यक्तीच्या अनुकूल असतो, तेव्हा सीबीआय खूप विश्वसनीय होते. आणि जर सीबीआय अशा कुठल्या निष्कर्षांवर पोहोचते जो त्यांच्या अनुकूल नाही आहे, तर ते काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन बनतं. तेव्हा काटासुद्धा माझा आणि छापासुद्धा माझा. तुमच्या सरकारला मदत करतायत मुलायमसिंग यादव. 3 एप्रिल 2013 मुलायमसिंग यादव यांचं विधान आहे, कॅमेऱ्यावर आहे. ते म्हणाले की काँग्रेसशी लढणं इतकं सोपं नाहीये, जेलमध्ये टाकतील, सीबीआयला तुमच्या पाठी लावतील. हे बघा, माननीय मुलायमसिंगजींचा मी वैयक्तिक पातळीवरती खूप आदर करतो, परंतु जर या प्रकरणाला एका परिप्रेक्ष्यामधून पाहिलं गेलं तर एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्या जनहित याचिकेवरती अदालतच्या आदेशावरती सीबीआयने तपास सुरू केला होता. आणि जी काही तपासाची प्रक्रिया आहे ती अदालत आणि तपास एजन्सीच्या मध्ये आहे. त्यामध्ये सरकारचा काही संबंध नाहीच आहे. डीएमके तुमची सहयोगी होती, तुमची सरकार चालवण्यामध्ये सगळ्यात मोठी पार्टी होती, त्यांचे लोक सरकारमध्ये मंत्री होते. ज्या दिवशी डीएमकेने समर्थन परत घेतलं, दुसऱ्या दिवशी सकाळी करुणानिधी यांच्या मुलाच्या इथे सीबीआयची रेड झाली. डीएमके ने जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा डीएमके स्वतः या निष्कर्षावर पोहोचली की यामध्ये केंद्र सरकारचा काही संबंध नव्हता. कुठल्या तरी कारच्या प्रकरणाविषयी किंवा कुठल्या कारचा इम्पॉर्टंट होता, आता जर मला आठवत असेल तर त्याच्यावरती तपास चालू होता. आणि विदेशी कार आहेत हो, खूप साऱ्या. विदेशी कार आयात करायचा आणि त्याच्यावरती तपास चालू होता. आणि त्या कार रिकव्हर करण्यामध्ये ती जी तपास एजन्सी आहे ते 16 ते 17 जागी गेले होते. त्यामधील एक जागी जे डीएमकेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे जे ग्रँडसन आहेत, ते कदाचित त्यांच्या इथे पोहोचले होते. तर त्यामुळेच टायमिंग बघा ना, आज विड्रॉ केला आणि दुसऱ्या दिवशी रेड. हे बघा, मी तेच हां. सांगत आहे की जी कायदेशीर प्रक्रिया आहे, जी तपासाची प्रक्रिया आहे, जर तुम्ही याला राजकीय घटनाक्रमाशी जोडून पाहाल तर रोज तुम्ही प्रत्येक तपास एजन्सीच्या प्रत्येक ऍक्शनला कुठला ना कुठला राजकीय रंग देऊ शकाल. टायमिंग कायम हे बघा, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे, परंतु रेडचा अर्थ किंवा आरोपपत्र दाखल होण्याचा अर्थ असा नाही की कुठल्याही व्यक्ती दोषी ठरतो. यूपीए सरकार तपास एजन्सीचा वापर, रजतजी, राजकीय कारणांसाठी किंवा राजकीय फायदा घेण्यासाठी नाही करत. हा जो आरोप आहे तो अत्यंत आधारहीन आहे. आणि हा मी आरोप फक्त ऑपोजिशन लीडरचा नाहीये, तुमच्या साथींचा नाहीये. सुप्रीम कोर्ट असं म्हणालं, सीबीआय तर सरकारचा पोपट आहे. हे बघा, मालकाची बोली बोलतो. हे बघा, आता सर्वोच्च न्यायालयाचा की जी टिप्पणी असते, ज्याला तुम्ही ऑबिटल म्हणता, त्याच्यावरती प्रक्रियांना तुम्ही देऊ शकता, नाही मी देऊ शकतो. आपण मी तर दोघं विचारू शकतो फक्त. आपल्या दोघांसाठी ते योग्य नाही ठरणार. परंतु जोपर्यंत सीबीआयच्या स्वायत्ततेचा प्रश्न आहे, जर तुम्हाला आठवत असेल, मंत्री बनवण्याच्या आधी जेव्हा मी सांसद होतो, तेव्हा मी स्वतः एक वैयक्तिक बिल लोकसभेच्या समोर ठेवलं होतं, सीबीआयला एक लीगल नवीन रूप असं दाखवण्यासाठी. आणि माझं असं मत आहे की जी सरकारने आता शिफारस केली आहे आणि जी सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवली आहे, यामुळे सीबीआयची जी स्वायत्तता आहे
ती सुदृढ करण्यासाठी खूप जास्त काय म्हणतात प्रगती होईल. आता आणि ह्या गोष्टीला तुम्ही सुद्धा तुम्ही नाकारता का, की इशरतच्या केसमध्ये नरेंद्र मोदींना फसवण्यासाठी सरकारने सीबीआयचा वापर केला आहे आणि त्यामध्ये सुद्धा टायमिंग अगदी बरोबर आहे. एकीकडे ते कॅम्पेन कमिटीचे अध्यक्ष बनतील, दुसरीकडे केस सुरू करतील. रजतजी, जर तुम्ही गुजरातमध्ये जो घटनाक्रम किंवा जो गुजरातमध्ये घटना घडल्या त्याला एका परिप्रेक्ष्यातून पाहाल, 2002चा नरसंहार झाला. त्याच्यानंतर तिथे एक नाही अनेक बनावट चकमकी झाले. त्या बनावट चकमकीचा स्वतः गुजरात सरकारने शपथपत्रावरती अ, सर्वोच्च न्यायालयाच्या समोर स्वीकार केला. इंटरिम कॉम्पेन्सेशन दिलं. तर याचा असा अर्थ आहे की तिथे जर जे सरकार आहे आणि सरकारचे जे इन्स्ट्रुमेंटॅलिटीज आहेत, ती एकदम रोब झाली होती. कारण बनावट चकमकींचं काय काय अर्थ बनतो त्याचा? बनावट चकमकी इट्स नथिंग एल्स बट कोल्ड ब्लडेड मर्डर. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पकडून त्याला गोळी माराल आणि त्याला बनावट चकमक म्हणाल, तर ती बनावट चकमक नाहीये, तो मर्डर आहे. पण आणि त्यासाठी ज्या व्यक्ती जबाबदार आहेत त्यांना शिक्षा व्हायला हवी. अच्छा, पण जर खरं तर हे आहे की सीबीआय सुद्धा असं म्हणते की ही आयबी जे युपीचं सरकार आहे त्यांच्या अंडर काम करते आणि गुजरात पोलीस जे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या अंडर काम करते. त्या दोघांचं एक जॉईंट ऑपरेशन होतं. हे बघा, तर जर दोष केवळ गुजरात सरकारवर येईल हे की बघा, केंद्र सरकारवर सुद्धा डाग येतील हे त्याचे? बघा, जर आयबीचे काही लोक किंवा आयबीचे काही अधिकारी यामध्ये कथाकथित रूपाने सामील होते, तर कारवाई त्यांच्यावर सुद्धा झाली पाहिजे. आयबीचे जे चीफ आहेत आसिफ इब्राहिम साहेब, त्यांनी गृहमंत्र्यांना चिठ्ठी लिहिली आहे. चिठ्ठी काय कंप्लेंट आहे. ते म्हणाले की सीबीआय या प्रकरणाचा ज्या प्रकारे तपास करत आहे, त्याचं नुकसान देशाच्या इंटरनल सिक्युरिटीला मी होईल. असं नाही म्हणत की आपली जी इंटेलिजन्स सर्व्हिसेस आहेत किंवा गुप्त एजन्सीज आहेत, ते काही चुकीची कामं करतात किंवा कुठली अशी नाही, ते कामं तर असं करतात. म्हणतात की हे जे लोक होते, आयबी ऑपरेशन होतं. इट वॉज बेस्ड ऑन अ टॅप्ड कन्व्हर्सेशन बिटवीन टेरर ऑपरेटिव्हज अँड देअर हँडलर्स इन पाकिस्तान. हे दहशतवादी होते, जे पाकिस्तानीशी वारंवार बोलत होते. प्रूव्हन टेररिस्ट होते, ज्यांचा लष्कर ए तोयबामध्ये उल्लेख आहे. त्यांच्याबद्दल हे ऑपरेशन होतं. हे बघ, मी तुमचं बोलणं सगळं स्वीकारलं, की कथाकथित रूपाने लष्कर ए तोयबाशी संबंधित होते. तसं त्यांचे जे वडील आहेत, त्यांचे जे बाकी सगळे सोबती आहेत, तेही गोष्ट मानत नाहीत. परंतु फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट मी ते स्वीकारलं, की म्हणजे मान्य केलं, की हेडलीने एफबीआयच्या समोर हे सांगितलं. एलईटीचे ऑपरेटिव्हज होते. तरी सुद्धा आपलं संविधान मानवी मूल्यामध्ये ही परवानगी देतात का, की कुठल्याही व्यक्तीला तुम्ही दिवसा-ढवळ्या उभं करून त्याचा गुन्हा सिद्ध न होता सुद्धा त्याला गोळी माराल? कुठला कायदा या गोष्टीसाठी परवानगी देतो? हे बघा, प्रश्न हा आहे, की जर तुमच्याजवळ त्यांच्या विरोधात पुरावे होते, तुम्ही त्यांना पकडलं असतं, तुम्ही त्यांना इंटरोगेट केलं असतं, अदालतकडे आणलं असतं. आफ्टर ऑल तुम्ही कसाबच्या विरोधात कारवाई केली होती ना? यामध्ये कुणालाच काही अडचण हा, नव्हती. हो, ही आक्षेप अडचण माझा- केवळ ही होती की या संपूर्ण केसचा राजकीय उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फक्त काही टेलिफोन कॉल्सच्या बेसिसवरती हे बोट उचलतायत मुख्यमंत्रीवरती किंवा त्यावेळच्या होम मिनिस्टर. मला एक गोष्ट सांगा, हे एकमेव प्रकरण तर नाहीये. शराबुद्दीनचे प्रकरण आहे, कौसरबीचं प्रकरण आहे, तुलसीराम प्रजापतीचे प्रकरण आहे. मी तीच गोष्ट सांगत आहे, की 2002 नंतर आणि 2007 किंवा 8 पर्यंत जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप नाही केला आणि कार्यवाही नाही केली, गुजरातमध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी होत होत्या त्या अगदी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. आणि जर कुठलं सरकार त्यामध्ये जर भागीदार होते किंवा त्यांना कंट्रोल करू शकत नव्हते, त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे होती. हे तर तुम्ही नरेंद्र मोदींना अनारकली बनवलं. आयबी म्हणते की आम्ही तुम्हाला मरू देणार नाही, सीबीआय म्हणते की आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. हे बघा, असं आहे की ना आम्ही त्यांना अनारकली बनवत आहोत, ना आम्ही त्यांना सलीम बनवत आहोत. तीच सीबीआय जी गुजरातमध्ये इतकी ऍक्टिव्ह होऊन काम करते, जेव्हा तुमच्या राज्याचे साथी पवन बन्सल त्यांची इन्क्वायरी जेव्हा करतात, तेव्हा पवन बन्सल यांना साक्षीदार बनवते. त्यांच्या नेफ्यूने 10 करोड रुपयांची खंडणी मागितली. त्यांच्या घरी मीटिंग झाल्या, त्यांच्या टेलिफोन कॉल्सने मिनिस्ट्रीमध्ये बोलणं झालं. हे सगळे सीबीआयचे दिलेले पुरावे आहेत. परंतु मंत्रीजी होते त्यामुळे कदाचित सोडून दिलं. हे बघा, मी तुम्हाला एक व्यक्तिगत गोष्ट सांगतो.
की 1979 पासून आणि जोपर्यंत मी लुधियानाला गेलो नव्हतो 2004 पर्यंत, मी आणि बन्सल साहेब चंदीगडच्या राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी होतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा प्रतिस्पर्धी असतो, तेव्हा तुम्ही आपला ड्यू डिलिजन्स खूप चांगल्या प्रकारे करता त्याच्यावर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. मी आपल्या वैयक्तिक अनुभवावर, की पवन बन्सलजी अशा प्रकारचे व्यक्ती नाहीत. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर एक आता अदालत काय तुमच्या निर्णय तुमच्या अदालत काय बोलण्यावर निर्णय अदालतला घेते ते तुम्ही 100% विश्वास आहे. जर अदालत काय निर्णय घेते, काय घेत नाही हे अदालतवर सोडूयात. परंतु मी माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. मी मला लाख फक्त चुका आणखी काढू एक शकतो, परंतु माझं असं मत आहे, माझं वैयक्तिक मत असं आहे, असं होऊ शकतं उद्या अदालत कुठल्या दुसऱ्या निर्णयावर पोहोचेल, की ते अशा प्रकारचे नाही, व्यक्ती ज्या होते. प्रकारचे व्यक्ती तुम्ही आहात मला माहिती आहे की तुम्ही चुकीची गोष्ट बोलणार नाही, राजकारणासाठी सुद्धा खोटं बोलणार नाही. मला यावर विश्वास आहे. एक प्रश्न, तुम्ही वकील आहात. सीबीआय असं म्हणाली आहे की पवन बन्सलचा काही रोल नव्हता. त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण मग त्यांना साक्षीदार का बनवलं? रोल नव्हता, मग त्यांना कसं माहिती काय झालं होतं? हे बघा, अशा कुठल्याही केसमध्ये आरोपपत्र वाचून ते आपल्या विचारात घेऊन, की त्यांनी काय काय आरोप केले, त्या पत्रामध्ये लिहिलं काय आहे आणि कुठल्या बाबतींवरती कुठल्या व्यक्तीला साक्षीदार बनवलं आहे, कुठल्या व्यक्तीला अभियुक्त बनवलं आहे, त्या निष्कर्षावर पोहोचतील. परंतु मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे, की UPAचे सरकार आणि विशेष करून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी कधीच या पक्षातील राहिले नाहीत, की जे तपास एजन्सीचं काम आहे त्यामध्ये ढवळाढवळ केली जावी. आता तुमचं बोलणं कसं मानू? एकीकडे तर सुप्रीम कोर्ट सांगते की सरकारचा पोपट आहे. तुम्ही म्हणता की वापर करत नाही. मग खूप अवघड आहे हे विश्वास बघा, ठेवणं. असं आहे की तपासणी विभागाचे जे कन्क्लुजन्स आहेत ते काही फायनल थोडी आहेत. अ चार्जशीट इज ॲट बेस्ट, म्हणजे जास्तीत जास्त तपास अधिकाऱ्याने समजूत घेतलेली तथ्य आणि परिस्थितीचे मूल्यमापन, यापेक्षा अधिक किंवा यापेक्षा कमी काही नाही. ते योग्य आहे किंवा नाही आहे याचा निर्णय अदालत करत असते. या दोन्ही गोष्टींमध्ये मग ते पवन बन्सल असो किंवा नरेंद्र मोदी असो, दोघांवरती नक्कीच लागू होतं का? दोघांवरती लागू होतं. नक्कीच दोघांवरती लागू होतं. हे बघा, भले गुजरातचे मुख्यमंत्री असो, भले पवन बन्सलजी असो, भले मी असेल किंवा तुम्ही असाल किंवा कोणताही सामान्य नागरिक असो. भारताची ज्युरिस्प्रुडन्स असं सांगते, यू आर इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. आणि हे सगळ्यांवरतीच लागू होतं. आणि त्यामध्ये काय म्हणतात, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, कारण मी या देशाच्या पत्रकारितेचा खूप आदर करतो. जी आपली एक फ्री सोसायटी आहे त्यावर विश्वास ठेवतो. परंतु ही जी एक मीडिया ट्रायल आहे, अ पर्सन इज कन्व्हिक्टेड, इव्हन बिफोर ही एंटर्स अ कोर्ट रूम, या परंपरेपासून आपण वाचलं पाहिजे, कारण काय- यामुळे भारताची लोकशाही तुमचा काय कमकुवत सल्ला होते. आहे मीडियाला? माझा सल्ला अगदी योग्य आहे, अगदी अचूक सल्ला आहे, की तुम्ही रिपोर्ट करा. तुम्ही जे खरं आहे ते रिपोर्ट करा. त्याला सेन्सेशनलाइज करू नका. आणि मी यामुळे म्हणत आहे रजतजी, कारण आज जे मीडियावरती रेग्युलेशनबद्दल बोलले जात आहे, ते सरकारच्या बाजूने किंवा कुठल्याही राजकीय दलाच्या वतीने होत नाहीये. ते अदालतच्या वतीनेच होत आहे. निर्णयानंतर निर्णय घेत आहेत, की मीडियाने आपल्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. तर माझं असं मत आहे, की आणि हे काही सूचना आणि प्रसारण मंत्र्यांच्या दृष्टिकोनातून नाही, परंतु एका नागरिकाच्या दृष्टिकोनातून असं मत आहे, की जर अदालत कायम आणि वारंवार आणि बऱ्याच अदालत याबद्दल बोलत आहेत, तर यावरती मीडियाने एक आत्मचिंतन करायला पाहिजे. तुमच्या मी बोलण्याशी पूर्णपणे सहमत आहे. पण सरकारने सुद्धा आणि अदालतने सुद्धा हे देखील आत्मचिंतन करायला पाहिजे, की उत्तराखंडचा त्रास जनतेसमोर आलाच नसता जर मीडिया नसती आली. दिल्लीमध्ये ज्या मुलीवरती बलात्कार झाला, तिची केस फास्ट ट्रॅकमध्ये नसते गेली जर मीडिया आली नसती तर. नाही, तुमचं म्हणणं योग्य आहे. याचे 2 पैलू आहेत आणि मी यामुळेच म्हणत आहे, की यामध्ये समन्वय खूप गरजेचा आहे. कुठलीही व्यक्ती असं नाही म्हणत आहे, की रिपोर्ट आज व्हायला पाहिजे. कुठलाही व्यक्ती असं नाही आणि आता म्हणत आहे, तुम्हीच की बघा बघा की तुम्ही ज्या नाही, नाही. प्रकारे उत्तराखंडच्या ट्रॅजेडीला मीडियाने रिपोर्ट केलं आहे, मोठ्या जबाबदारीने केलं आहे. बरीचशी अशी उदाहरणं आहेत. मीडियाच्या लोकांनी नाही, हे बघा, लोकांना हे बघा, जेवण पोहोचवलं, हे बघा. रस्ते दाखवले, वाचवलं, आपल्या हरवलेल्या कुटुंबांबरोबर भेट करून दिली आणि कित्येक ठिकाणी तर अंत्यसंस्कार नाही, सुद्धा केवळ केले. काय म्हणतात उत्तराखंडच्या दुर्घटनेमध्ये नाही. मागील अनेक वर्षांपासून जेव्हा कधी या देशामध्ये सांप्रदायिक तणाव झाला आहे, मीडियाने खूप जबाबदारीचा रोल निभावला आहे.
परंतु त्याचबरोबर तुम्ही ह्या गोष्टीला सुद्धा नाकारू शकत नाही, की अनेक अशी वाक्य जी आहेत, जिथे जे सेन्सेशनलिझम किंवा खळबळजनक असा एलिमेंट आता ते टी-आर-पीमुळे असू दे म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे मी त्यात नाही जात आहे. त्यामुळे पत्रकारितेला सुद्धा धक्का लागतो आणि या देशाच्या लोकशाहीला सुद्धा मी धक्का तुमच्या लागतो. मताशी अग्री करतो. ॲबरेशन होतं, कित्येकदा हां. चुका होतात, हो, पण हो. ते टी-आर-पीच्या कारणाने नाही होत. ते कित्येकदा लोकांच्या वेडेपणामुळे होतात.